त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने डोळे उघडले. तसा तो तिच्याकडे पाहून हसला. हॅपी? तो बोलला. तशी तिने हलकस हसून त्याला मिठी मारली आणि बोलली, सो मच हॅपी. आता पुढे. बराच वेळ ती त्याच्या मिठीत होती, डोळे मिटून, त्याचा मघाचा प्रेमळ स्पर्श आठवत. खूप काहीतरी होत होतं आतून, उलथापालथ. पोटात फुलपाखरे उडत पागडत होती. ते आठवून एक वेगळीच हुरहुर दाटून येत होती मनात, जी प्रत्येक वेळी तिला त्याच्या प्रेमळ स्पर्शाने यायची. तो पण त्याच्या वेड्या जानूला तसाच बिलगून होता. त्यानेही तिला डिस्टर्ब केलं नाही. जेवढा वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत होते, दोघेही एक शब्दही बोलले नाहीत, फक्त अनुभवत होते एकमेकांना. थोड्या वेळाने तिलाच परिस्थितीची जाणीव झाली. पण आपण अजून त्याच्या मिठीतच आहोत हे पाहून तिच्या मनात खूप लाज दाटून आली. तिने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवलं आणि इकडे तिकडे बघत उठली. मी आलेच, ती बोलली आणि उठून जाऊ लागली. नजर खालीच होती अजून, कारण त्याला नजर तर देऊ शकत नव्हती ती आत्ता. नाहीतर तिच्या डोळ्यातले भाव पटकन ओळखले असते त्याने, आणि मॅडमना ते होऊ द्यायचं नव्हतं. राग होता ना थोड्या वेळापूर्वी त्याच्यावर, म्हणून. पण ती जशी उठली आणि जाऊ लागली, त्याने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःजवळ ओढून पुन्हा त्याच्या मांडीवर बसवलं. मीत, काय करताय? सोडा ना, मला जायचंय, ती बोलली. नाही सोडणार. आणि ह्या वेळेला कुठे जायचंय तुला मला सोडून? त्याने तिच्या केसांमधून सुगंध स्वतःमध्ये भरत विचारलं आणि तिच्या पोटावर असलेले हात अजूनच घट्ट केले. मीत, तिच्या तोंडून आता शब्द बाहेर पडत नव्हते, कारण आता तो तिच्या मानेवर छोटे छोटे किस करत होता आणि त्यामुळे तिची शुद्ध हरवली होती. कुठे जायचं नाहीस तू, इथेच बसायचं माझ्याजवळ. मला तू नेहमी माझ्या नजरेसमोर हवे, तो बोलला आणि तिला त्याच्याजवळ वळवलं. तिने पण मागून वळून त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि समोरून एक हात पकडून त्याच्या गळ्यात तिचे हात गुंफले. तिची नजर अजून खालीच होती. कम ऑन जानू, लुक इन टू माय आईज, तो बोलला. तशी ती हसली आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागली. ती तिची तर्जनी त्याच्या डोक्यावरून खाली खाली त्याच्या चेहऱ्यावर फिरवू लागली. आज तिला तो जरा जास्तच हँडसम दिसत होता, म्हणून नजर हटत नव्हती तिची त्याच्या चेहऱ्यावरून. तिने तिची तर्जनी पूर्ण चेहऱ्यावर फिरवत फिरवत त्याच्या ओठांजवळ आणली. तशी पटकन त्याने तिची तर्जनी तोंडात पकडली आणि तिच्याकडे पाहू लागला. पण इथे जानूचा मात्र श्वासच घशात अडकला. त्याचा तो ओला स्पर्श तिला वेड लावत होता. तिने डोळे गच्च मिटून घेतले. यू लाईक इट? तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघून त्याने विचारलं. तशी तिने लाजून होमध्ये मान हलवली. ती सांगत होती की तिला त्याची ही रिॲक्शन खूप आनंद देऊन जात होती. तो हसला. डू यू वॉन्ट मी टू बी हॅपी टू? तुला वाटते का की मी पण खुश व्हावं? आता त्याने विचारलं. येस, ती बोलली. ओके देन, मेक मी हॅपी. ठीक आहे, मग मला खुश कर, तो बोलला. पण ती प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहू लागली. जणू ती विचारत होती की मी असं काय करू की तुम्ही खुश व्हाल? पण त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्याचं एक बोट तिच्या ओठांवर ठेवलं. तिला त्याचा इशारा कळला आणि पटकन तिने ते बोट तिच्या तोंडात घेतलं. तसा एक करंट त्याच्याही शरीरातून पास झाला. त्याने तिला अजून जवळ ओढलं आणि तिच्या कॉलरबोनवर किस केला. तशी ती एकदम मोहरली. जानू, आय लव्ह यू, तो बोलला. आय लव्ह यू टू मी, ती पण त्याला घट्ट आवळत बोलली. आता त्याने तिला उठवलं आणि त्याच्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं. ती प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहत होती, पण तो मात्र हसला आणि तिला बाल्कनीमध्ये घेऊन आला आणि तिथल्या सोफ्यावर तिला बसवलं. आता तो खाली बसला आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. मीत, उद्या ऑफिसला जायचं आहे ना, आपण झोपूया, चला आत, ती बोलली. तिला त्याची काळजी वाटत होती, कारण एक तर आज इतक्या दिवसांनी तो ऑफिसला गेला होता
आणि त्याचे इतक्या दिवसांचं वर्कलोड होतं, त्यामुळे तो थकलाही होता. म्हणून त्याने आराम करावा असं तिला वाटत होतं, कारण तिला त्याची काळजी वाटत होती. जानू, आय एम ओके. दिस इज अवर क्वालिटी टाईम. सो मला तो तुझ्यासोबत एन्जॉय करू दे, तो बोलला. मग मात्र ती काहीच बोलली नाही. जानू, तुझा पाय दुखतोय का अजून? कुठे लागलं होतं? तो तिचा पाय हातात घेऊन विचारत होता. तसं तिला हसू आलं. नो मीत, नव्हतं लागलं मला. फक्त तुमच्यावर राग होता म्हणून खोटं खोटं चिडले होते तुमच्यावर, ती हसून बोलली. तसा तो डोळे बारीक करून तिच्याकडे पाहू लागला. ती मात्र दोन्ही हात कानाला लावून बोलली, सॉरी. अशी क्यूट फेस करून तू मला मेल्ट नाही करू शकत हा? तुला पनिशमेंट द्यावीच लागेल मला, तो बोलला. ओके, आय एम रेडी टू टेक पनिशमेंट, ती बोलली. व्हॉट? पटकन कशी रेडी झालीस पनिशमेंट घ्यायला? तुला भीती नाही वाटत का? त्याने विचारलं. नोप, नाही वाटत भीती, कारण तुम्ही इतक्या वेळा पनिशमेंट दिली होती, त्या भोगल्या आहेत मी. अँड आय एम शुअर आत्ताही तुम्ही जी पण पनिशमेंट द्याल ती स्वीटच असेल, अगदी तुमच्यासारखी, ती डोळे मिचकावत म्हणाली. तसा तो हसला. अच्छा, म्हणजे मी स्वीट आहे का? त्याने विचारलं. ऑफकोर्स, यू आर व्हेरी व्हेरी स्वीट, ती बोलली. पण तू कुठे मला टेस्ट केलं आहे अजून, तो बोलला. पूर्ण टेस्ट करायचं बाकी आहे अजून. आय होप सो तो दिवस पण लवकरच येईल. पण आत्तापर्यंत जितकं पण टेस्ट केलं आहे ना, त्यावरून तर तुम्ही खूपच स्वीट आहात असंच वाटतंय, ती बोलली. अच्छा, तो त्याची एक भुवई उंच करत बोलला. तशी ती हसली. मग त्याने पण हसून मान डोलावली. जानू, तुला दुखते का तिथे? त्याने विचारलं. तो विचारत होता की तिला जिथे गोळी लागली होती तिथे तिला दुखतंय का अजून? त्याचे डोळे किंचित ओलावले होते, कारण कुठेतरी अजूनही तिच्या त्या अवस्थेला तो स्वतःलाच जबाबदार मानत होता. नाही मीत, नाही दुखत, आणि जरी दुखलं तरी मला त्रास नाही होणार, ती बोलली. का? त्रास का नाही होणार? त्याने विचारलं. कारण तुम्ही मला त्रास नाही होऊ देणार, ती बोलली. म्हणजे? त्याने प्रश्नार्थक विचारलं. म्हणजे हेच माय डिअर लव, की इथे माझ्या हृदयात तर तुम्हीच आहात ना? मग तुम्ही तिथे असताना मला त्रास होऊ देतील का? नाही ना? ती हसून त्याच्या डोक्यातून हात फिरवत बोलली. तशी त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. तो तिच्या हातावर किस करत बोलला. हो, नाही होऊ देणार तुला आता त्रास, कधीच नाही. थोडा वेळ दोघेही शांतच होते. मग तोच बोलला. जानू, तुला माहिती आहे आपली पहिली भेट कधी झाली होती? मीत, हा काय प्रश्न झाला का? ऑफकोर्स मला माहिती आहे, पण तुम्ही का विचारताय, जसं की तुम्हाला माहीतच नाही? ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. तसा तो हसला आणि बोलला. अगं, मला माहीत आहे, पण आधी तू सांग. मीत, आपली पहिली भेट तर ऑनलाईनच झालेली ना, अशी कशी विसरेन मी आपली ती आगळी वेगळी भेट, मिस्टर शिनचान नोहारा, ती बोलली. तसा तो हसला. अच्छा, मी शिनचान काय? तो बोलला. मग काय तर, मी नाही, तुम्हीच तुमची जगावेगळी ओळख सांगितली होती मला, आहे का काही लक्षात? ती बोलली. ऑफकोर्स आहे लक्षात माझ्या. असा कसा विसरेन मी ते आपल्या स्वीट मेमरीज. एक एक चॅट लक्षात आहे अजून. आणि तू केलेलं माझं नामकरण, मीत, ते तर माझ्या अगदी हृदयाजवळ आहे. तो दिवसही मी सांगू शकतो तुला, तो बोलला. व्हॉट? रिअली मीत, तुम्हाला लक्षात आहे तो दिवस? तिने आश्चर्याने विचारलं. येस जानू, फ्रायडे होता तो, फेब्रुवारीच्या 12 तारखेचा. हवं तर तू चेक करू शकतेस, तो बोलला. पण तिला मात्र आता भरून आलं. तो किती प्रेम करत होता तिच्यावर. ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण त्याच्या लक्षात होत्या, अगदी वेळ आणि दिवसानुसार. ती स्वतःला आता खूपच नशीबवान समजत होती की तो तिच्या आयुष्यात आहे. मीत, आय लव्ह यू.
आणि मला काहीच गरज वाटत नाही हे चेक करायची. आय ट्रस्ट यू. आय ट्रस्ट युअर वर्ड्स, ती भारावून बोलली. मग तो हसला आणि बोलला, जान एक सांगू? हो सांगा ना, ती बोलली. पण आपली पहिली भेट ती नव्हतीच, तो बोलला. म्हणजे? तिने न कळून विचारलं, कारण तिच्यानुसार ते ऑनलाईनच भेटले होते. मग तो तसं का बोलतोय ह्याचा तिला अर्थ लागत नव्हता. त्याच्या केसात तिची बोटं फिरायची बंद झाली होती, कारण तिला आता जाणून घ्यायचं होतं की खरंच ह्या आधी ते भेटले होते का. म्हणजे तिला तरी तसं काहीच आठवत नव्हतं. ती वाकून त्याच्याकडे पाहत होती की तो तिला कधी उत्तर देईन. तो स्वतःशीच हसला, एकदा तिच्याकडे पाहिलं आणि मग पुन्हा तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. जान, ऑनलाईन भेटण्याआधी पण आपली भेट झाली होती, आश्रमात. तो बोलला तशी ती त्याच्याकडे आवासून पाहत राहिली. आश्रमात? ती आश्चर्याने बोलली. येस जान, तू तिथे लहान मुलांना पियानो शिकवण्यासाठी जात असे. तुला तर माहीतच आहे, त्या आश्रमाचा ट्रस्टी मीच आहे. सो मी मध्ये मध्ये तिथे अचानक व्हिजिट देत असतो, जेणेकरून मला तिथला कारभार कसा चाललाय ह्याची खरीखुरी माहिती मिळेल. असंच एक दिवस मी व्हिजिट दिलेली. तेव्हा तिथे मला एक सुमधुर धून कानावर पडली होती. ज्या आवाजाच्या दिशेने मी चालत गेलो तर मला समोर तू पियानो वाजवताना दिसली होती. तुला खरं सांगू, तिथेच विकेट पडली होती माझी तुला पाहून. मी विचार करत होतो की एखादी मुलगी इतकी सुंदर कशी काय दिसू शकते, ते पण विदाऊट मेकअप, एकदम नॅचरल ब्युटी. कारण मी माझ्या मागे खूप मुलींना लागलेलं पाहायचो, ज्या की डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण मेकअपमध्येच असायच्या. पण तुला पाहून मला खरी सुंदरता काय असते ते कळलं. पण तेव्हा मला तू फक्त आवडली होतीस, प्रेम नव्हतो मी करत तुझ्यावर. मग मी तिथल्या मॅनेजर मॅडमना तुझी चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू इथे ह्या मुलांना फ्रीमध्ये पियानो शिकवतेस, ते पण जॉबवरून आल्यानंतर. त्यांच्यासाठी चॉकलेट्स, गिफ्ट्स पण आणतेस. हे एवढं कोण कोणासाठी का करत असेल? कारण कोणताच माणूस स्वतःच्या फायद्याशिवाय दुसऱ्याला मदत करत नसतोच. आजपर्यंत तेच अनुभवलं होतं मी. पण तू त्याला अपवाद ठरलीस, म्हणून माझ्या मनात तुझ्याबद्दलची क्युरिओसिटी अजूनच वाढली. मग मी माझ्या माणसाला तुझी इन्फॉर्मेशन काढायला सांगितली आणि मग तुझ्या ईमेल ID वर मी रिक्वेस्ट पाठवली. ती पण तू 2 ते 3 दिवसांनी ॲक्सेप्ट केलीस. मी रोज चेक करायचो माझं सोशल मीडिया अकाउंट, पण फायनली 3 दिवसांनीच तू ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली होती आणि आपण फ्रेंड्स झालो होतो. पण जसं जसं मी तुझ्याशी चॅट करू लागलो, मला तुझं हार्ट पण कळू लागलं. तू एखाद्या निर्मळ पाण्यासारखी आहेस. छळ, कपट काहीच नाही आहे तुझ्या मनात, कोणासाठीच. हे प्रकर्षाने जाणवू लागलं मला. कधी मला तुझी सवय होत गेली, कधी तुझ्या त्या खट्ट्या बोलण्याचा मी दिवाणा झालो, कधी तुझ्या प्रेमळ धमक्यांना मी घाबरायला लागलो, कधी मला तुझा लटका राग आवडायला लागला, कधी माझं मन तुझ्याकडे ओढत जाऊ लागलं आणि कधी मी तुझ्या प्रेमात पडलो मलाच कळलं नाही. पण त्यानंतर तू माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली होतीस. ह्या अमित राज्याध्यक्षाला हिटलरच्या अवतारातून एका रोमिओमध्ये ट्रान्सप्लांट केलं होतंस तू. तो बोलत होता आणि ती ऐकत होती, अगदी शांत. आता तो उठला आणि सोफ्यावर तिच्या बाजूला बसला. ती तर शांतच होती. म्हणजे तुम्ही मला आधीच ओळखत होतात? तिने आश्चर्याने विचारलं. हो जानू, तो बोलला. म्हणजे ते अपॉइंटमेंट लेटर पण? तिने विचारलं. येस जान, ते लेटर पण मीच पाठवलं होतं. पण त्या मागचा हेतू जरी हा असला की मला तू सतत माझ्या डोळ्यांसमोर हवी होतीस, तरी त्या पोस्टसाठी तू कॅलिबर होतीस म्हणून तुला तो जॉब मिळाला आणि ते तू प्रत्येक वेळी प्रूव्ह करून दाखवलं, तो बोलला. पण मी तर मीतच्या प्रेमात पडले होतेच, मग हा जॉब द्यायचा अट्टहास का? तिने विचारलं. सांगितलं ना, मला तू सतत माझ्या आसपास हवी होतीस, तुझ्यापासून दूर नव्हतो राहू शकत मी, म्हणून. आणि तू माझ्या प्रेमात पडलीस कारण तुला मीतच्या प्रेमात पडायला मीच भाग पाडलं.
तुला माझ्यावर प्रेम करायला मीच भाग पाडलं, तो हसून बोलला. ती ऐकत होती आणि विचार करत होती. म्हणजे एवढा मोठा बिझनेसमॅन, मोस्ट एलिजिबल बॅचलर ऑफ टाउन, त्याला तर कोणतीही मुलगी सहज मिळू शकली असती, पण तो मात्र तिच्या प्रेमात पडला होता आणि त्याच्या प्रेमानेच तिला त्याच्यावर प्रेम करायला भाग पाडलं होतं त्याने. कोणतीही जबरदस्ती नव्हती त्यात. हाऊ लकी आय एम. तिला ती स्वतः खूप स्पेशल असल्यासारखी वाटत होतं. तिला खूप भरून आलं होतं. मीत, एक सांगू? तुम्ही आहातच असे की तुमच्यावर कोणीही प्रेम करेल. फक्त मीतच नाही, तर त्या माझ्या खडूस अमित सरांमध्ये पण तोच स्पार्क आहे, जो समोरच्याला प्रेमात पडायला भाग पाडेलच. मग मी कशी अपवाद ठरू शकत होती त्याला? आणि तुमच्या त्या शब्दांची जादू तर माझ्या हृदयावर कोरली जात होती. कसं थांबवू शकणार होते मी स्वतःला तुमच्यावर प्रेम न करण्यावाचून? तुम्हीच सांगा. यू आर द वर्ल्ड्स बेस्ट हजबंड, माय डिअर मीत, माय लव्ह, माय हार्ट. ती त्याच्या नाकाला तिचं नाक घासत बोलली आणि हळूच त्याच्या कुशीत शिरली. आश्चर्याचा धक्काच होता हा तिच्यासाठी, पण खूप सुखद धक्का होता. आता तर तिच्या मीतप्रती तिचा आदर अजूनच वाढला होता. जान, त्या आश्रमामुळेच आज तू माझ्या जवळ आहेस. तुला बरं वाटल्यावर आपण जाऊया का तिथे एकदा त्यांना भेटायला? त्याने विचारलं. हो मीत, माझ्या मनातलं बोललात तुम्ही. माझी पण खूप इच्छा आहे त्यांना भेटायची. आपण नक्की जाऊया, ती बोलली. चल जान, आता झोपूयात. हवेत गारवा वाढलाय, थंडी वाजेल तुला, तो बोलला. अजून थोडा वेळ मीत, प्लीज, ती त्याच्या छातीवर तिचा हात फिरवत बोलली. तसा तो शहारला. जानू, हे काय चाललंय तुझं? त्याने विचारलं. कुठे काय? आता नवऱ्याला हात पण लावू शकत नाही का मी? थांबा जरा, मला फील करू द्या तुम्हाला, ती बोलली आणि तसाच हात फिरवत राहिली त्याच्या छातीवर. तसे त्याने डोळे मिटले. अगं बाई, पण तुझ्या फील करण्याच्या नादात त्याची काय अवस्था होत आहे ते पण बघ ना तू. त्याचे पेशन्स आता संपले आणि त्याने तिच्या केसांना पकडून तिचा चेहरा वर केला. जान, तू मला उकसवू नको हा, नाहीतर मी चालू झालो ना तर तुझं तू बघ मग, तो तिच्या मानेवर पॅशनेटली किस करत बोलला. तसे तिचे श्वास वाढले, पण तिने त्याचा चेहरा ओंजळीत पकडून त्याला थांबवलं आणि त्याच्या ओठांवर हलकेच ओठ टेकवून बोलली, गुड नाईट मीत, आणि पटकन आत पळून गेली. त्याने पण मग स्वतःला सावरलं आणि केसांमधून हात फिरवत तो पण रूममध्ये आला. त्याने पाहिलं तर जानू बेडवर झोपली होती. मग तो सुद्धा गालात हसला आणि त्याच्यासाठी आणून ठेवलेल्या त्या काउचवर जाऊन झोपला. आता जानूचं ऑपरेशन होऊन जवळपास 2.5 महिने होत आले होते आणि जानूची तब्येत पण खूपच सुधारली होती. तिचं चेकअप पण करून झालं होतं आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. जानू पहिल्यासारखीच आता एकदम ठणठणीत बरी झाली होती. घरात सगळे नोकरचाकर होते काम करायला, पण तरी ती मॉमला किचनमध्ये काहीबाही करायला हेल्प करत होती. मॉमकडून तिच्या मीतच्या फेवरेट डिशेस शिकत होती, जेणेकरून त्याला इम्प्रेस करू शकेल. पण कोणी तिला सांगावं की बाई, तुझ्या फक्त प्रेझेन्सनेच इम्प्रेस होतो तुझा मीत, बाकी त्यासाठी तुला काही स्पेशल करण्याची गरजच नाही. आता संध्याकाळ झाली होती, पण अजून अमित ऑफिसमधून घरी आला नव्हता. आज जानूला खूप बोर झालेलं, तरी ती बराच वेळ मॉम डॅडच्या रूममध्ये गप्पा मारत बसली होती. मग नंतर तिने मधूला पण कॉल केला, पण तरी तिचं मन आज कशातही लागत नव्हतं. सारखी त्याचीच आठवण येत होती, पण का कुणास ठाऊक आज वेळ काही लवकर पुढे सरकत नव्हतीच. आता 7 वाजत आले होते, तरी अमित घरी आला नव्हता आणि ती होती की तिला तोच हवा होता. आज प्रकर्षाने जाणवत होतं की तो तिला तिच्या नजरेसमोर हवाय, पण नाही ना, अजून नव्हता आला तो. म्हणून आता मॅडम तोंड पाडून बसल्या होत्या. तिथे अमित ऑफिसमध्येच होता. त्याची फॉरेन डेलिगेटसोबत ऑनलाईन मीटिंग सुरू होती, जी मागच्या 1.5-2 तासांपासून सुरू होती. खूपच इम्पॉर्टंट प्रोजेक्टवर डिस्कस करत होते ते, पण अजून कन्क्लुजनवर पोहोचले नव्हते. क्लायंटना खूप वेगवेगळे प्रेझेंटेशन्स दिले होते अमितने, पण त्यांना काही ना काही कमी वाटत होती आणि त्यामुळे त्यांना सॅटिस्फाय करता करता खूप वेळ मीटिंग लांबली होती.
अमितने घड्याळात पाहिलं तर आता 8:30 वाजत आले होते. त्याला पण कळलं नाही लगेच इतका वेळ कसा झाला, कारण मीटिंग 6 वाजता सुरू झाली होती आणि इतका वेळ चालेल ह्याची कल्पना नव्हतीच त्याला. म्हणून त्याने जानूला फोन केला नव्हता. शेवटी त्याने त्याचा मोबाईल घेतला आणि पटकन एक मेसेज केला आणि पुन्हा मीटिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं. इथे जानू डायनिंग टेबलवर अमितची वाट पाहत बसली होती. इतक्यात तिचा फोन व्हायब्रेट झाला. तिने पटकन फोन हातात घेतला आणि बघितला तर तिच्या मीतचा मेसेज होता. त्याचं नाव पाहूनच लगेच मॅडमची कळी खुलली. तिने पटकन मेसेज ओपन केला. जानू, द मीटिंग हॅज बीन गोईंग ऑन फॉर लॉंग टाईम. आय डोंट थिंक आय कॅन कम होम अर्ली. यू प्लीज हॅव युअर डिनर अँड देन टेक मेडिसिन्स अँड गो टू बेड. डोंट वेट फॉर मी. लव्ह यू डिअर. बाय. जानू, बऱ्याच वेळापासून मीटिंग सुरू आहे. मला नाही वाटत मी लवकर घरी येऊ शकेल. तू प्लीज जेवून घे आणि मेडिसिन्स घेऊन झोपून जा. माझी वाट बघू नको. लव्ह यू डिअर. बाय. पण तो मेसेज वाचून तिचं मात्र तोंड पडलं. डोळे आपोआपच ओलावले. तिला स्वतःला कळत नव्हतं असं का होत आहे. का तिला आज त्याची खूप प्रकर्षाने आठवण येत आहे. जानू, काय झालं बाळा? मॉमने तिला आवाज दिला. मॉम, हे लवकर नाही येणार आज घरी. मीटिंग आहे असं म्हणत आहेत. ती डोळे पुसत बोलली. इट्स ओके बेटा, असेल मीटिंग त्याची. तू जेवून घे बरं. तुला मेडिसिन्स पण घ्यायची आहेत ना. आणि रडायला काय झालं? मॉम बोलल्या तशी तिने मॉमला कमरेला मिठी मारली आणि पुन्हा रडू लागली. मॉम, मी आज त्यांना खूप मिस करते. माहीत नाही का, पण मला वाटत होतं की त्यांनी आज लवकर घरी यावं, ती बोलली. दोघींमध्ये आई मुलीचं नातं निर्माण झालं होतं. त्यामुळे ती मनमोकळेपणाने बोलू शकत होती मॉमशी. जानू, तू स्वतःला सावर. तू एक काम कर, जेवून घे आणि मेडिसिन्स घे. थोडा वेळ वाट बघ त्याची, पण तो नाहीच आला तर झोपून जा. तो जेव्हा येईल तेव्हा मी सांगेल त्याला की तुला उठव म्हणून. ओके? मॉम बोलल्या तशी जानूने एक स्माईल दिली. तुम्ही नक्की सांगाल ना त्यांना मला उठवायला, तिने विचारलं. तशी मॉमने होमध्ये मान हलवली आणि जानूला जेवायला वाढलं. जानूने पण चुपचाप जेवून घेतलं आणि तिचे मेडिसिन्स घेऊन ती त्याची वाट बघत तिच्या बेडरूममध्येच बसून राहिली. इथे आता अमितची मीटिंग संपली होती. तेव्हा कुठे त्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्याने घड्याळात पाहिलं तर 10:15 वाजले होते. म्हणजे घरी पोचायला अजून अर्धा तास जाणार होता आणि ट्रॅफिक असेल तर अजून जास्त वेळ लागणार होता. त्याने पटकन त्याचा फोन घेतला आणि चेक करू लागला. पण जानूचा कोणताच मेसेज नव्हता. त्याला कळलं की ती आता रुसली असेल त्याच्यावर. त्याने मग त्याच्या मॉमला कॉल केला आणि जानूबद्दल विचारलं. मॉमने सांगितलं की तिने जेवून मेडिसिन्स घेतले आहेत आणि तिच्या रूममध्ये आहे. अमितने मग मॉमशी थोडंसं बोलून फोन कट केला. तो आता निघणार तोच त्याचा फोन वाजला. मानव कॉलिंग येत होतं. त्याने पटकन कॉल रिसीव्ह केला. येस मानव, अमित गाडीकडे चालत चालत बोलत होता. अमित, आर यू बिझी ऑर आय कॅन टॉक? मानव विचारत होता की तू बिझी नसशील तर मी बोलू शकतो का? येस मानव, यू कॅन प्लीज, अमित बोलला. अमित, मोहन राज्याध्यक्ष आणि नयना राज्याध्यक्षची उद्या शेवटची सुनावणी आहे. तुला माहीतच असेल, मानव बोलला. येस ऑफकोर्स, मी कसा विसरेन. पण त्याचं काय? अमितने हाताच्या मुठी आवळल्या होत्या. अमित, त्या दोघांनाही कमीत कमी 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते, कारण सगळे पुरावे आपल्याच बाजूने आहेत. माझं बोलणं झालंय तसं वकिलांशी, मानव बोलला. मानव, मला ते दोघेही आता नजरेसमोर नको आहेत. त्यांना आयुष्यभर जेलमध्ये कसं सडवता येईल ते बघ. मला आता त्या विकृत माणसांची सावली पण नकोय माझ्या फॅमिलीवर. माझ्या मॉमला आणि माझ्या जानला खूप त्रास दिलाय त्यांनी, आणि माझी प्रिन्सेस तर. बोलता बोलता त्याचे डोळे ओलावले, पण तरीही तो खणखणीत आवाजात बोलला. त्यांना जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल ते बघ मानव. ह्यावेळी ते सुटता कामा नये प्लीज, अमित बोलला आणि बाय म्हणून त्याने फोन ठेवून दिला. तो आता गाडीत बसला. रॉनी गाडी चालवत होता.
अमितच्या डोळ्यांपुढे मात्र त्याच्या काकांनी त्याच्या मॉमला कसा त्रास दिला ते येत होतं. त्याच्या प्रिन्सेसचा चेहरा समोर येत होता आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्याची जानू दिसत होती. खूप प्रयत्नाने त्याने स्वतःला सावरलं. आता तो घरी पोहोचला होता. 11 वाजत आले होते. मॉम अजून जागीच होती त्याची वाट पाहत. त्याने मॉमला मिठी मारली. मॉम, तू का थांबलीस इतक्या उशिरापर्यंत? झोपायचं ना? तो बोलला. तुला माहीत आहे ना तुझ्यासाठी मी थांबते? मॉम बोलल्या तसा तो हसला. ओके, तू वाढ माझं ताट, मी आलोच फ्रेश होऊन, तो बोलला आणि त्याच्या रूममध्ये गेला. तर जानू बेडवर बसल्या बसल्याच झोपलेली दिसली त्याला. त्याला कळलं की त्याची वाट बघत बघतच तिथे झोपून गेली असेल ती. मग तो पटकन बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला आणि त्याने अलगद तिला उचलून बेडवर व्यवस्थित झोपवलं आणि तिच्या अंगावर कम्फर्टर दिलं. तो आता खाली गेला. जेवता जेवता मॉमशी गप्पा मारल्या आणि मग तो वर आला त्याच्या बेडरूममध्ये. आता 11:30 वाजले होते. जानू खूप गाढ झोपली होती. अजून तिचे मेडिसिन सुरू होते म्हणून तिला एवढी झोप लागत असायची. तो तिच्या डोक्याजवळ बसला आणि हलकेच तिच्या केसांवरून हात फिरवत तिच्या कपाळावर किस केला त्याने. तशी तिने थोडी चुळबुळ केली आणि त्याचा हात पकडला. झोपेतच होती ती. तो मात्र तिच्या अशा वागण्याने गालातच हसला आणि हळूच तिच्या हातातून स्वतःचा हात सोडवून घेऊन तिच्या कानात हळूच बोलला, गुड नाईट जान. तिच्या कानावर एक किस केला आणि मग येऊन समोरच्या त्या काऊचवर झोपला. हो, तो काऊचवरच झोपत होता अजून, कारण अजून तिचे मेडिसिन सुरू होते आणि तिला अजून थोडा आराम द्यायचा होता म्हणून. सकाळी अमित लवकर उठला आणि तो जिममध्ये निघून गेला. जिम करून पुन्हा बेडरूममध्ये आला तर जानू अजून झोपलेलीच होती. त्याने जाऊन आंघोळ केली आणि मग तो बाहेर येऊन आरशासमोर स्वतःचे केस पुसत होता. शर्टलेसच होता तो. इतक्यात त्याच्या फोनची मेसेज टोन वाजली. तसा टेबलजवळ जाऊन त्याने फोन हातात घेतला आणि मेसेज पाहू लागला. पण मेसेज पाहून एक स्माईल आली त्याच्या चेहऱ्यावर, खूपच गोड. पण इतक्यात त्याला त्याच्या छातीवर नरम हातांचा विळखा जाणवला आणि पाठीवर तिच्या ओलसर ओठांचा स्पर्श. ती त्याच्या उघड्या पाठीवर किस करत होती. तसा तो शहारला आणि त्याने पुढून तिचा हात हातात घेऊन त्यावर किस केला आणि बोलला, गुड मॉर्निंग स्वीट हार्ट. पण ती काहीच बोलली नाही. फक्त तिच्या ओठांचा स्पर्श त्याला होत होता. मग त्याने तिचा हात पकडून तिला स्वतःसमोर उभं केलं. पण ती त्याच्याकडे पाहत नव्हतीच. तिने सरळ जाऊन त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि तिथे किस करू लागली. पण आता तिच्या अशा वागण्याने त्याची धडधड मात्र वाढली. जानू, काय झालंय? त्याने विचारलं. कुठे काय? ती बोलली. पण किस करायची थांबली नाही ती. मग त्याने तिचा चेहरा त्याच्या ओंजळीत पकडला. जानू, काय झालंय? सांगशील? त्याने विचारलं. काल मी किती वाट पाहत होते तुमची. खूप वाटत होतं मला तुम्ही जवळ असावं असं. पण तुम्ही लवकर नाही आलात आणि रात्री पण मला नाही उठवलं. ती तोंड बारीक करत बोलली. सॉरी ना बच्चा, मीटिंग होती खूप इम्पॉर्टंट म्हणून उशीर झाला आणि तू खूप गाढ झोपली होतीस म्हणून तुला उठवावंसं नाही वाटलं मला, इतकंच, तो बोलला. नाही, इतकंच नाही, अजून आहे. तुम्ही अजूनही काऊचवर का झोपत आहात? तिने नाक वर ओढत विचारलं. अगं, तुला माहीत आहे ना डॉक्टरांनी काय सांगितलंय? तो बोलला. मी काही लहान नाही आहे हा. तुम्ही मला 2 महिने बोलले होतात. मग आता तर 2.5 महिने होत आले. तरी हा दुरावा का? तिने विचारलं. तसा तो हसला. अच्छा, म्हणजे आमच्या मॅडम आता दिवस पण मोजतात, तो मिश्किलपणे म्हणाला. नाही, म्हणजे तसं नाही, पण ती आता लाजत होती म्हणून तिच्या तोंडून शब्द पडत नव्हते बाहेर. आणि का नाही लाजणार? साहेबांची ती नजरच इतकी खट्याळ होती तिच्यावर. ओके, जान, लाजून घे, जितकं लाजायचंय तितकं. पण 2 दिवसांनी तू लाजलीस ना तर बघच, तो म्हणाला. म्हणजे? तिने प्रश्नार्थक त्याला विचारलं. म्हणजे हेच राणी, की आता फक्त उद्याचाच दिवस मी ह्या काऊचवर झोपणार आहे, कारण परवा आपण जातोय आपल्या हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला. हे बघ,
तो त्याच्या मोबाईलमध्ये आलेलं तिकीट कन्फर्मेशनचा मेल तिला दाखवत म्हणाला. पण तो मेल बघून तर जानूची कळीच खुलली. खरंच? ती खूप खुश झाली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.